आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। विट्ठलवाड़ी पुलिस वसाहत की सनद फिर से भोईर के कब्जे में, नागरिकों और अधिकारियों के बीच विवाद। विट्ठलवाड़ी पुलिस वसाहत की सनद फिर से उच्च न्यायालय के आदेश से भोईर परिवार को सौंप दी गई है। आज भूमि मापन विभाग द्वारा मोजनी के दौरान स्थानीय नागरिकों ने तीव्र विरोध जताया। इस दौरान महिलाओं ने जोरदार नारेबाजी की और आरोप लगाया कि बिना किसी पूर्व सूचना के सर्वे किया जा रहा है, जिससे कई घर प्रभावित हो सकते हैं। इस मामले को लेकर क्षेत्र में विवाद की स्थिति उत्पन्न हुई है। उल्लासनगर कैंप नंबर 4 स्थित विट्ठलवाड़ी पुलिस थाना परिसर के पास एनसीटी स्कूल के सामने ये पुलिस वसाहत स्थित है। यहाँ की बैठी चालों जर्जर हो चुकी है और वर्षों से बंद है। पूर्व में तत्कालीन प्रांत अधिकारी ने तुकाराम सखाराम भोईर को इस जगह की अल्टरनेट सदन दी थी, लेकिन विट्ठलवाड़ी पुलिस ने इस पर आपत्ति जताते हुए इस पुलिस आयुक्तालय के नाम करवा लिया था। इस मामले में भोईर परिवार के वकील किरण चावला ने उच्च न्यायालय का रुख किया, जिसके बाद पुनः सदन भोईर परिवार को सौंपने का आदेश जारी हुआ। हालांकि इस फैसले का स्थानीय नागरिक गौरव भालेराव और नगर सेवक धनंजय बोडारे ने विरोध किया है। वहीं भोईर परिवार के वकील करण चावला ने भालेराव के आरोपों को खारिज करते हुए कहा कि वे किसी की जमीन पर कब्जा नहीं कर रहे हैं और न ही किसी नागरिक के घर को प्रभावित किया जाएगा। उन्होंने आरोप लगाया है कि कुछ लोग नागरिकों को गुमराह कर रहे हैं। फिलहाल इस विवाद के चलते क्षेत्र में तनावपूर्ण स्थिति बनी हुई है। आज हा जो प्लॉट आहे उल्हास एनसीडी शाळेच्या समोर, भालेराव बंगल्याच्या समोर पोलीस लाईन, जुनी पोलीस लाईन, ही जागा एक सखाराम तुकाराम पाटील म्हणून यांना अलॉट झालेली आहे। ती जागा त्यांना अलॉट झालेली असताना टोटल याच्यामध्ये 8,800 वाल त्यांना अलॉट झालेले आहेत। त्या शहरामधले असे मुख्य 5 प्लॉट्स आहेत। त्यामध्ये पोलीस लाईन, विनसची स्मशानभूमी, गौशाळा, आणखीन 2 प्लॉट्स आहेत। त्या जागेच्या अगेन्स्ट मध्ये आपण कोर्टामध्ये ऑलरेडी पीआय दाखल केली आहे। आज अधिकारी इकडे मोजणी करायला आले असता, मोजणी 5 तारखेला झालेली आहे। मोजणी ही 5 तारखेलाच इकडच्या रहिवाशांनी आणि मी इकडे ही मोजणी आम्ही त्यांना पिटाळून लावली। मोजणी तिथे होऊ दिलेली नाहीये। स्पष्टपणाने सांगायला गेलं तर मोजणी इथे झालेली नसताना आज ते जेव्हा लोकांच्या हरकती गेल्या, कायद्यानुसार त्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या लोकांना त्यांनी नोटिसेस हायर करायला हव्या होत्या की बाबा तुम्ही इथे हजर राहा, तुमच्या ऑब्जेक्शन्स असतील तर काय हरकती असतील तर तिथे नोंदवा। कुणाची हरकती न घेता सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळं कारभार चाललेला आहे। याच्यामध्ये पूर्णपणाने रेव्हेन्यू डिपार्टमेंट पूर्णपणे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। सगळे अधिकारी त्यांना पूर्णपणाने पडद्यामागून, पडद्याआडून, अंडर टेबल पूर्ण फॉर आहेत आणि पूर्ण मदत करतायत। न्यायालयात गेलात काय? मी हायकोर्टामध्ये माझ्या नावाने टोटल 8,800 वालवरती मी पीआय दाखल केलेली आहे 12 तारखेला 12/2/2025 रोजी। हायकोर्टापर्यंत आपण गेलेलो आहे। हायकोर्टात मला खात्री आहे की हायकोर्ट नक्कीच याला न्याय मिळेल। मला जवळजवळ 38 लोकांना नोटिसेस निघालेले आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं त्यांना काय मिळेल किंवा काय असं काहीही नाहीये। ताबा देण्याचा काय प्रयत्न झालाय का तुमच्याकडे? ताबा त्यांना दिलाय असं ते सांगतात। त्या दिवशी ताब्याचं तुम्हाला मी सांगतो, ताब्याचं लेटर आम्ही हायकोर्टात असताना 12 तारखेला ताब्याचं लेटर इथे पकडलं। अधिकाऱ्यांनी 1 सेकंड पण नाही पकडलं, फोटो काढला आणि पळून गेलेत। पब्लिकने विचारायच्या आधी इकडे निघून गेलेले ते। कोण अधिकारी होते, त्यांचं नाव काय? नाही, काही कल्पना नाही। त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे उल्हासनगरचे तलाठी सोनवणे त्यांनी इकडे ताबा दिलेला आहे, आणि मी सोनवणेला विचारलं असता सोनवणेने मला सांगितलं की मला एसडीएमचा आदेश होता म्हणून। ज्या घरांना नोटीस दिले ते घर किती वर्षापासून इथे आहेत? ते बिफोर 65 म्हणजे 65 सालापूर्वीपासून सगळे इथे राहत आहेत। प्रत्येकाकडे पुरावे आहेत आणि प्रत्येक 50-60 वर्षाच्या पूर्वीचे सगळे रहिवासी आहेत। एकही रहिवासी इथे काल आलाय आणि काल राहिला असं एकही नाहीये, आणि सगळ्यांकडे पुरावे, टॅक्स पावतात त्यांच्या उल्हासनगर नगरपालिकेच्या पासूनच्या त्यांच्याकडे टॅक्स पावतात। पुढची लढाई काय असेल? पुढची लढाई तीच, रस्त्यावरती उतरेल मी। माझ्या लोकांचे घर याच्यामध्ये, स्वतः माझा बंगला सुद्धा बाधित आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो। त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः पीएल दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि जर रस्त्यावरची जर लढाई लागली तरी मी रस्त्यावरती आंदोलन करणार। मी ऑलरेडी उपोषणाचा इशारा दिलेला आहे अधिकाऱ्यांना। काय नालायक अधिकारी आले की त्याचा परिणाम लोकांवर होतो। त्या उल्हासनगरमध्ये
SDO एक तथाकथित आले. सुरुवातीला वाटलं की सरकारी मालमत्ता ताब्यात घेत आहेत, पण ताब्यात घेण्याचा त्याचा मनसुबा वेगळा होता आणि ते कोणाला विकायचं होतं. या ठिकाणी सुद्धा 2019 साली असंच प्रकार झाला होता की सनद दिली, बोगस सनद. ते प्रकरण कोर्टात आहे आणि मला वाटतं कोकण आयुक्तांकडे सुद्धा आहे. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेला प्रकार, एकदम बदनाम अधिकारी, त्याने केलेला प्रकार संपूर्ण उल्हासनगर विकलं होतं त्याने. स्मशानभूमी असेल, गुरुद्वारा असेल, या पोलीस लाईन असतील. 5 वर्षापूर्वी असंच या ठिकाणी अचानक पत्रे काढायचं काम चालू होतं. सकाळी सकाळी मला लोकांनी तक्रार केल्यानंतर मी आलो पोलीस स्टेशनला. सांगितलं बाबा 11 महिन्याचा करार असेल, भाडेकरू असेल, त्याला खाली करायचं असेल तर कायदेशीर कारवाई करावी लागते. यांनी SDOने, त्यांनी कोणी काय अधिकारी असेल त्यांनी काय खाल्लं असेल काय माहीत नाही, पण पोलिसांचा अधिकार आहे की ती खाली करायची की नाही. त्यांनी तुम्ही त्याच्याकडून घेऊन दिले का, NOC दिली का, PWDची वर्क ऑर्डर आहे का तोडायची. त्याच्यानंतर ते प्रकरण थांबलं आणि त्यानंतर या संपूर्ण बोगस सनद प्रकरणाला एक वळण आलं. त्यांनी स्पीड घेतला. जवळपास सर्वच लोक जागृत झाले आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी या बिल्डरने किंवा या तथाकथित भूमाफियाने जे आपल्या ताबा दाखवला होता किंवा ही जागा मला मिळणार आहे, सर्वच लोकांनी विरोध केला आणि मग सर्व सनद रद्द झाल्या होत्या. पुन्हा हायकोर्टात जाऊन त्यांनी काहीतरी रिवोक केलं असं समजलं. ते भूमी स्मशानभूमीमध्ये सुद्धा आहेत. लहान मुलांचं दफन करण्याची जागा आहे, ती सुद्धा ताब्यात घ्यायचं चाललेलं आहे किंवा घेतलेली आहे. असा विचित्र प्रकार हा उल्हासनगरमध्ये आज या ठिकाणी संपूर्ण आजूबाजूच्या वसाहतीत लोकांना दहशतीखाली आहेत. वसाहतीत लोक दहशतीखाली आहेत. 1965 पूर्वीचे इथं राहणार आहे. आमचे पवार साहेब असतील, भालेराव असतील, इतर सर्व लोक जे कारागीर आहेत, सूर्यवंशी आहेत परिवार, 65 पूर्वीपासून. म्हणजे ही पोलीस लाईनमध्ये त्यांचे पंजोबा आजोबा पोलीसमध्ये होते. मग पोलीस स्टेशन आणि पोलीस म्हणून इथं जवळच राहायला घेतले. त्या स्वतःच्या बांधलेल्या आहेत. अशा जागा 65. आता इथं उल्हासनगरमध्ये निर्वासितांना सनद देण्याचा जो कायदा आहे तो 1965 पूर्वी ज्याचा ताबा असेल त्यांना सनद मिळाली जाते. इथं कोणीतरी कुठली तरी जमीन दिली असं दाखवतोय, ती दिली की नाही तेही माहित नाही. की कोर्टाने वास्तविक पाहता कोर्टाने तपासायला पाहिजे होतं की जागा गेली कुठे. मला वाटतं पत्रकारांनी शोध पत्रिका तुम्ही आहेत, सदर कोण तुकाराम पाटील आहे किंवा तो भोईर आहे, त्याची जागा खरोखर गेली का. महानगरपालिकेचा एवढा मोठा विकास कुठला झाला की महापालिकेला भूखंड दिला, त्याच्याऐवजी अल्टरनेट साईड म्हणून ही दिलेली आहे. हा शोध घ्या पहिला. मला वाटतं उल्हास पिटिशन मध्ये ते टाका. एवढी मोठी जागा या जागा मालकाने दिली कुठली, त्या मोबदल्यात SDOने त्याला ही जागा दिली. 450 वाल गेली आहे. 450 वाल, 4,500 असेल किंवा किती असेल ती एवढी गेली का. एवढा महापालिकेला कुठला भूखंड दिला आणि त्या ठिकाणी महापालिकेची कुठली इमारत राहिली हा पहा. मी उद्या यासाठी आज मी SDO कडे सुद्धा अपॉइंटमेंट घेतली होती. महापालिकेच्या कमिशनरला मी सांगणार आहे की एवढा मोठा भूखंड जो हायकोर्टाच्या माध्यमातून हा गिळंकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. बरं, अधिकारी काय बोलायला गेल्यानंतर मग हायकोर्टचा कंटेम्प्टची भीती दाखवली जाते. त्यामुळे अधिकारी बोलत नाहीत, पण पब्लिकला काय नाही. यांच्या म्हणजे घर इथं रक्ताचं पाणी यांनी केलेलं आहे. 1965 पूर्वीपासून इथं राहतात. 67 त्या पावत्या आहेत. त्यामुळे असं सहजासहजी जाणार नाही याची मी यांना खात्री देतो. आम्ही कोर्टात त्यासाठी पिटिशन करू आणि वाटेल त्या कायदेशीर मार्गाचा लढा लढूच, पण गरज पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरणार. आमची तक्रार आम्हाला 15 दिवसापूर्वी असं समजलं की इथे कोणतरी सरदार लोक येत आहेत आणि अतिरेक करून आमचे रस्ते वगैरे सगळे बंद करतायत. पण इथे जवळजवळ 70 ते 80 पासूनचे जुने रहिवासी, आम्हीच 25 ते 30 वर्षापासूनचे इथे आहोत. आमचे जरी घर ते रस्ते बंद करतायत. आम्ही म्हणजे जायचं कुठून यायचं कुठून आणि जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून ते लोक आजूबाजूला गाडीवरून चक्कर मारतात आणि महिलांना खुन्नस देत आहेत. म्हणून आम्ही चौकशी केली की हे लोक कोण आहेत. तेव्हा आम्हाला सगळी माहिती पडली की हे लोक इथं बांधकाम करण्यासाठी येत आहेत. आणि जर ते खरे असतील तर त्यांनी आम्हाला समोर येऊन सांगावं की बाबा कुठून कसं कितीपर्यंत बांधणार आहेत. पण असं आम्हाला वाटतं आमचे आबा नगरसेवक किती वर्षापासून आम्ही आबांना ओळखतो. आबाही ते कब्जा करू शकले असते किंवा भालेराव करू शकले असते,
कोणी इथं कब्जा केलेला आहे ना, जशी जागा पडली तशी आम्ही बघतो तशीच ती जागा पडलेली. हा कोण तिसरा माणूस होतो आणि इथे बांधकाम करतो? आम्ही हे होऊन देणार नाही अजिबात सुद्धा. माझे नाव सुनीता सुनील पवार, राहणार इथेच राहते मी, इथेच घर आहे माझं, उल्हासनगर पोलीस लाईनच्या पाठीमागे. नोटीस जारी केली नाही, आम्हाला नोटीस वगैरे कोणालाच नाही. उलट ज्या दिवशी आम्हाला माहिती पडलं ते सरदार लोक आले, तर मी महिला घेऊन गेली, तर त्यांनी फोटो काढायचं नाटक केलं आणि आम्हाला खुन्नस दिली. आम्ही थांबा म्हणतोय तर तो निघून गेला, थांबलाच नाही. नोटीस काय आहे ते तर लावलीच नाही, चिकटवली सुद्धा नाही. दोघांनी अशी पकडली आणि ते लोक निघून गेले. म्हणजे कमीत कमी तू बोल तरी ना आमच्या बरोबर काय आहे ते. खुन्नस देतो महिलांना म्हणजे काय? इथे आता बघा घर सगळा एरिया आम्ही दाखवलाय व्हिडिओ मध्ये, जवळजवळ सगळेच आहेत. त्यांना सगळ्यांना नोटीस भेटले, बऱ्याच जणांनी घेतली पण नाहीत नोटीस. असं पण झालं ना, बऱ्याच जणांना सत्य परिस्थिती पण माहितीच काय आहे ते. आम्ही जवळ राहतो, काल आम्ही सगळ्यांना सांगितलं, त्यावेळी त्यांना माहित झालं मोर्चा घरोघरी गेलो आणि त्यांना कल्पना दिली की आपल्या एरियात काय चाललंय ह्याची तुम्हाला नेमकी आहे का, त्या म्हणजे अनुषंगाने सगळा जेवढा आम्हाला जनसमुदायाचा प्रतिसाद मिळाला. आज इथं ते आले होते अधिकारी, काय बोलणं झालं? त्यांनी कधी सांगितलं ना, फक्त मोजणी किती केली काय केली हे सांगत होते. फक्त नोटीस किती जणांना भेटलीये. अहो कुठलाही अधिकारी यायला ना आम्हाला सांगेल आम्ही अधिकारी, तो अधिकारी, आमचा नगरसेवक, आमची माणसं, आम्ही ह्यांनाच ओळखतो. बाकी कुणीही यायचं नाही आणि आम्हाला त्रास द्यायचा नाही. जगर पण ही लोकांची वहिवाट आहे, लोकांची वहिवाटच बंद झाली तर लोक येणार जाणार कुठं? आज 5 फरवरी 2025 को वहाँ पे मूझने का तारीख निकाला गया था सिटी सर्वे डिपार्टमेंट के थ्रू हमारा एप्लीकेशन पे. अब वो एप्लीकेशन करने के बाद वहाँ पे जगह पे मूझनी हुआ और वहाँ पे एक मूझनी होने के बाद में वहाँ पे हमने जो नियर बाय चारों बाजू, 3 बाजू, एक बाजू रोड है और 2 बाजू पैसेज है और एक बाजू गवर्नमेंट की प्लॉट पे बहुत लोगों ने अतिक्रमण करके रखा है. वहाँ पे हमने सबको नोटिस देके सिटी सर्वे ने नोटिस बजावने करके वहाँ मूझनी किया. वो मूझनी होने के बाद वहाँ पे गौरव गौतम भालेराव वो इतर 21-22 लोगों ने वहाँ पे एक ऑब्जेक्शन डाला. ये 1257-1258 जो जगह है वो पुलिस की है और उसके अंदर ऐसा लिखा गया कि उसमें हमारी व्यवहार भी अफेक्ट हो सकती है और हमको नोटिस नहीं मिला करके. लेकिन जब आज हम वहाँ पे गए तो हमको पता चला कि मैं अपने जो मेरे क्लाइंट है भोईर उनकी तरफ से मैं गया था, क्योंकि उन्होंने मेरे को एज एन एडवोकेट अपॉइंट किया है. तो वहाँ पे जब हमको प्रकरण मालूम पड़ा तो वहाँ की जितनी पब्लिक है उनको मिसगाइड किया गया. उसको ये मिसगाइड किया कि हमने उनके घर का जगह ले लिया है, उनके घर ले लिए हमारी ड्राइंग, और उनके घर सब टूटने वाले और उनके घर सब डिमोलिश होने वाले हैं, जो कि बिल्कुल झूठ है और बिल्कुल गलत है. और ये किसने वहां पे रूमर फैलाई वो उन लोगों को पता. लेकिन मैं आज बिल्कुल क्लियर करता हूँ, भोईर साहब बाजू में बैठे उनके माध्यम से बिल्कुल क्लियर कर देता हूँ कि उनके घर का 1 स्क्वायर फीट नहीं, 1 स्क्वायर इंच जगह भी हमने उस ड्राइंग में नहीं लिया है, ना ही उनकी एक भी जगह का व्यवहार इफेक्ट हुआ है. उनको किसी ने बिल्कुल टोटली मिसगाइड किया है और बिल्कुल उनके जो एप्लीकेशन है और वो जो बोल रहे हैं वो मैच भी नहीं होता है. उनको एप्लीकेशन भी शायद पढ़ के उन्होंने साइन नहीं किया, किसी ने उनको बना के दिया और उन्होंने साइन करके शायद डाल दिया है, ऐसा हमारे को दिखता है. क्योंकि उनका जो बोलना था, जो वर्बली उनका ऑब्जेक्शन था और जो उन्होंने पेपर पे लिखा है वो बिल्कुल मैच ही नहीं होता है. पेपर पे लिखा है वो बिल्कुल अलग है और जो वो जो वहां पे जाके आर्ग्यू कर रहे हैं कि हमारा जगह ले लिया है वो बिल्कुल गलत है. जो आपके क्लाइंट है जो भोईर, हाँ, उनको ये जगह अलर्ट होने का कारण क्या है? और ये जो पिछले 5 साल जो मामला था पुलिस के वसाहत के ऊपर जो मामला सामने आया था, हाँ, वो सनद उनको भी दिया गया था, तो ये क्या हुआ? मैं आपको इतना बता सकता हूं कि वो जगह जो था, इनको जगह क्यों मिला. इन्होंने अपना खुद का जगह आज से 1988 में पुलिस के ताबे में दिया था, बहुत बड़ा लैंड जिसका एरिया था 8,000-9,000 स्क्वायर यार्ड. उसके एवज में गवर्नमेंट अल्टरनेट साइट देता है. अल्टरनेट साइट मतलब जो उनका जगह बड़ा उन्होंने जगह लिया और उनका जो छोटा जगह फ्री हुआ तो आप उनको गवर्नमेंट को प्रपोज करो, और गवर्नमेंट के अगर ताबे में रहता है और उनके काम का नहीं रहता है तो क्योंकि उनको बड़ा जगह चाहिए, आगे पब्लिक बढ़ रही है, पीपल की जो पॉपुलेशन है उल्लासनगर में डेंसली पॉपुलेटेड एरिया है, वो पॉपुलेशन बढ़ रहा है. वो बढ़ने की वजह से उनको बड़ा जगह चाहिए और छोटा जगह नहीं. अब कल पुलिस स्टेशन में और कर्मचारी, वैसे देखते हैं हम गवर्नमेंट का मोस्टली सब ऑफिस अंडर स्टाफ है, उल्लासनगर में पब्लिक ज्यादा है, हर कर्मचारी के ऊपर लोड है, तो उनको एक जगह चाहिए रहता है, बड़ा कार्यालय बने, उधर ज्यादा लोग आए. उल्लासनगर का डेंसली पॉपुलेटेड एरिया है, तो उस वजह से उन्होंने छोटा अपना जगह सरेंडर करके और बड़ा गवर्नमेंट ने उनको अलॉट किया रिजर्वेशन के थ्रू.
तो हम भोयर थे जो पहली बार गए कि नहीं हमारा जगह आप ले लो, और वो 40 साल के बाद उनको छोटा छोटा जगह मिल रहा है जिसमें भी लोग आके ऑब्जेक्शन क्रिएट कर रहे हैं और हम उसको लीगली फाइट कर रहे हैं। अब हाईकोर्ट ने इसमें क्या ऑर्डर पास किया उसके ऊपर बिल्कुल टिप्पणी नहीं कर सकता हूं, बिकॉज पढ़ना पड़ेगा। ऑनरेबल हाईकोर्ट ने जो ऑर्डर पास किया है वो मैं आपके पास ऑनलाइन अवेलेबल है, पब्लिक डोमेन में अवेलेबल है, मैं फिर भी आपको एक कॉपी फॉरवर्ड कर देता हूं, जिसका जो एज इट इज मतलब है उसका वही मतलब पकड़ना पड़ेगा, और उसको बिल्कुल भी मैं इंटरप्रिटेट करने के लिए मतलब नॉट अ गुड पर्सन और राइट पर्सन टू इंटरप्रिटेट दैट ऑर्डर। वो ऑर्डर में जो लिखा है वो एज इट इज समझना है, और मैं ऑर्डर की कॉपी आपको दे देता हूं। उसमें क्लियरली इनको वापस रीग्रांट कर दिया गया लैंड, और इनका लैंड है। हाँ, ये बात क्लियर कर देता हूँ, उनका जो आगे का लैंड उन्होंने वहां पे भी अपना पोजीशन दिखाया है। उसके अलावा दूसरा जो वो लोग निवास दिया गया लैंड और इनका लैंड है। हाँ, ये बात क्लियर कर देता हूँ, उनका जो आगे का लैंड उन्होंने वहां पे भी अपना पोजीशन दिखाया है। उसके अलावा दूसरा जो वो लोग निवास स्थान वहां पे रह रहे हैं, जो जिनके घर में रह रहा है, ये वो जगह से हमारा 1 स्क्वायर इंच बोल रहा हूं मैं, 1 स्क्वायर फीट भी नहीं होता, 1 स्क्वायर इंच उंगली जितना होता है मेरे, इतना भी जगह उनका हमने नहीं लिया है, उनको किसी ने मिसगाइड किया है। अब मैं इस विषय को छोड़ के मैं आपको एक जनरल सिस्टम बताता हूं कि हमारे उल्लासनगर के आजकल बहुत नेता बहुत अच्छे, बहुत ज्यादा वर्किंग में, बहुत आजकल सक्रिय एक्टिव है पब्लिक की सेवा करने के लिए। इतना रोड का काम चालू है, पूरा ड्रेनेज का काम चालू है, ये सब हमारे जो अच्छे नेता लोग हैं वो लोग काम कर रहे हैं। लेकिन जहां अच्छा ही है ना वहां बुराई भी है। तो कुछ, मैं किसी का नाम नहीं ले रहा हूं, ना मैं किसी को एलिगेट कर रहा हूं, ना मेरे को पता है, मैं आपको एक जनरल सिस्टम बता रहा हूं। वो आग पे रोटी सेकना जो रहता है ना, तो ये जो इसका मतलब बता रहा हूं मैं, आग पर रोटी सेकने का मतलब क्या होता है, एक प्रोवर्ब है, एक मुहावरा है, आग पर रोटी सेकते कुछ लोग। तो क्या करते, मिसगाइड करते लोगों को, उनके अंदर आग बनाते कि आपका ऐसा हुआ, आपका ये किया। मैं इस केस को रेफर नहीं कर रहा हूं, पर वो आग बना के और उसको मिसगाइड करते कि गलत जगह पे जाके गलत डायरेक्शन में उनसे ऑब्जेक्शन डलवाया जाता है और गलत चीज बोली जाती है। इस तरह का काम कुछ लीडर्स करते, और किसी पक्ष के लिए नहीं बोल रहा हूं मैं, किसी जगह के लिए नहीं बोल रहा हूं, किसी नेता के लिए नहीं बोल रहा हूं, और ये इस तरह की हरकत ही उल्लासनगर को डुबाती है। लेकिन जहां बुरे लोग हैं तो वहां अच्छे लोग भी, तो ये अब यार समझदार को इशारा काफी है। हाईकोर्ट में उन्होंने भी दर्ज किया है। हमको पीआईएल का कॉपी मिलेगा, हम उसका रिप्लाई जो लीगली बनता है, तो जो सब जुडाइस मैटर है उसके लिए हम कुछ कमेंट नहीं कर सकते, लेकिन अगर उन्होंने डाला है हमको कॉपी मिलेगा तो हम रिप्लाई फाइल करेंगे। और उनका ये भी आरोप है कि आप और आपके पिता जो टेलर पे विभाग है, एसडीओ विभाग है, इन अधिकारी को मैनेज करके मतलब काम के लिए बगैर आप ये सारे प्लॉट आरोप कर रहे हो। सर, एडवोकेट कभी भी कोई भी चीज मैनेज नहीं करता है सर। एडवोकेट का काम है अपने क्लाइंट का पक्ष रखना, उसके बाद सक्षम अधिकारी, सक्षम कोर्ट, सक्षम न्यायालय। अभी मैं मतलब उनका एलिगेशन है कि मैं हर डिपार्टमेंट, हर जगह पे जो भी मैनेज करता हूँ, अगर इस तरह का उन्होंने एलिगेशन मेरे खिलाफ किया है तो वो बिल्कुल गलत है, और इसके लिए मैं जो लीगल कार्रवाई हो सकती है, अगर इस तरह का उन्होंने पब्लिक में बोला है तो मैं 100% उसके खिलाफ एक्शन लूंगा। ऐसी कोई भी बात हमने ना की है, ना हम ऐसा कुछ काम करते। 1 रुपया भी हम मैनेजमेंट या 1 रुपए की भी हम मैनेजमेंट नहीं करते। वो भोर साहब का भी असूल है और हमारा भी असूल है कि हम बिल्कुल भी कोई भी चीज की मैनेजमेंट में बिलीव नहीं करते।